मुझे भारतीय होने पर गर्व है। मैं एक अविभाज्य एकता का हिस्सा हूँ, जो की भारतीय राष्ट्रीयत्व है, असे म्हणणारे देशाचे पहिले शिक्षण मंत्री म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद। आज त्यांची जयंती। मौलाना अबुल कलाम आझाद हे देशाचे स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी सेनानी होते। देशाच्या फाडणीला त्यांनी कडाडून विरोध केला होता। इस्लामवरील गाढे अभ्यासक असलेले मौलाना अबुल कलाम आझाद यांनी हिंदू मुस्लिम सौहार्दावर प्रचंड लिखाण केलं आणि त्याच दिशेने त्यांची आयुष्यभर वाटचाल होती। आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने पुण्यातील राष्ट्रसेवा दल येथे आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊयात। आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत राष्ट्रसेवा दलाचे विश्वस्त आणि सलोखा समन्वयक गटाचे समन्वयक प्रमोद मुजुमदार सर। सर, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की सलोखा या विषयावर काम करणारे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याविषयी तुमचं काय मत आहे? मौलाना अबुल कलाम आझाद हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी नेते होते आणि त्यांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक होती, ज्याचं महत्त्व आज एकदा पुन्हा नव्याने सांगण्याची गरज आहे। काय होतं ते महत्त्व? मौलानांनी कायम फाळणीला विरोध केला आणि हा विरोध फक्त राजकीय कारणांसाठी नव्हता, त्याच्यामागे त्यांचे एक दृष्टिकोन होता, एक भूमिका होती, ती अशी की भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध विचारधारेचे लोक हे सहजपणे एकत्रित बंधुभावाने राहू शकतात। याचं कारण आपण एका लोकशाही समाजाचे सदस्य आहोत आणि वेगवेगळ्या श्रद्धा असतील, धर्मश्रद्धा असतील किंवा वैचारिक भूमिका असतील, याच्याविषयी समान आदर ठेवून आपण वावरू शकतो। आणि ही फक्त वैचारिक भूमिका म्हणून त्यांनी मांडली नाही, तर त्यांनी कायम भारतातल्या जमातवादी राजकारणाला, विशेषतः मुस्लिम समाजातील जमातवादी राजकारणाला कडाडून विरोध केला, स्पष्टपणे भूमिका घेतली। जसा त्यांचा फाळणीला विरोध होता तसा जिनांच्या भूमिकांनासुद्धा विरोध होता आणि महात्मा गांधींच्या भूमिकेला अतिशय भक्कम असा पाठिंबा होता। एवढंच नाही तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये मौलानांनी केलेलं शिक्षण मंत्री म्हणून, पहिले शिक्षण मंत्री होते ते आपले, त्यांनी केलेलं काम हे अनेक अर्थाने ऐतिहासिक काम होतं। उदाहरणार्थ भारतातल्या साहित्य अकादमीची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली। उदाहरणार्थ युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन सारखी महत्त्वाची बेसिक संस्थाची उभारणी ही मौलानांच्या संकल्पनेतून साकारलेली होती। स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या फाळणीच्या झालेल्या जे दंगेधोपे होते त्या काळामध्ये सर्व धर्माच्या दंगलीमध्ये होरपळलेल्या लोकांना मौलानांनी स्वतःच्या खिशातून मदत केली आहे। त्यांच्या घरासमोर त्याचे कॅम्प लागलेले होते आणि त्या सगळ्यांसाठी आपल्या मृत्यूपर्यंत त्यांनी सातत्याने मदत आणि सहकार्य दिलं। अशा मौलानांचा संपूर्ण दृष्टिकोन जो होता हा भारताच्या एकात्मतेला भक्कम करणारा होता। आणि आजच्या काळात, ज्या काळामध्ये धार्मिक तणाव आणि धार्मिक ध्रुवीकरण एका टोकाला जाऊन पोचते, अशा काळामध्ये त्यांच्या विचाराची पुन्हा एकदा नव्याने उजळणी करणं, त्यातल्या ज्या अंतर्भूत असलेले बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या पुन्हा नव्याने समजून घेणं आणि मौलाना आझादांचं आजच्या काळामध्ये नव्याने त्यांना प्रस्थापित करणं, एक नेतृत्व म्हणून, एक वैचारिक प्रवाह म्हणून, हे मला खूप आवश्यक वाटतं। सर, आजच्या या कार्यक्रमासाठी एका धार्मिक विचारवंताला बोलवावं असं तुम्हाला का वाटलं? आपण आजच्या कार्यक्रमासाठी मौलाना निजामुद्दीन साहेबांना बोलवलं होतं आणि ते धार्मिक विचारवंत आहेत की ते मौलाना आहेत, ते धर्माचे अधिकारी आहेत। अशा एका माणसाला आपण इथे का बोलवलं, असा साहजिकच प्रश्न कोणालाही पडू शकतो। आम्हाला असं आत्ताच्या घडीला वाटतं आहे की केवळ मौलानाच नाही तर मुस्लिम समाजातल्या सर्व थरातल्या लोकांशी नव्याने संवाद साधण्याचे आणि ते कशा पद्धतीने विचार करतात हे समजून घेण्याची नितांत गरज आपल्या सगळ्यांना आहे। जर का आपल्यात सामाजिक ऐक्य आणि आपल्यातली सहिष्णू नातं हे नव्याने बांधायचं असेल तर सगळ्यांच्या विचारांसकट आपल्याला त्यांच्याबरोबर संवाद साधणं आवश्यक आहे। दुसरा भाग असा आहे की हे मौलाना आपल्याकडे जे आज पाहुणे म्हणून आले होते ते केवळ धार्मिक विचारवंत नाही आहेत, ते मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे, म्हणजे मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक
रूढी आणि रीतिरिवाजांशी संबंधित जो शर्यत आहे त्याच्याविषयीची जी केंद्रीय मंडळ आहे त्याचे एक सदस्य आहेत. म्हणजे असं आहे की भारतातल्या मुस्लिम समाजाचा ह्या विविध प्रश्नांविषयी जी काय भूमिका घेतली जाईल किंवा धोरण तयार होईल की ज्याच्यातनं मुस्लिम मानस तयार होईल याच्यामध्ये निर्णायक भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक आहेत आणि त्यांच्याबरोबर संवाद करणं ह्याला एक आणखीन वेगळं महत्त्व होतं ह्या दृष्टीने. तिसरा आणखीन एक महत्त्वाचा त्याच्यातला आस्पेक्ट असा आहे की ते केवळ धार्मिक विचारवंत नाही आहे, तर जामिया मिलिया नावाची जी संस्था, जी शैक्षणिक संस्था सर सय्यद अहमद यांनी जी स्थापन केलेली होती त्या संस्थेसारखी संस्था आणि त्या संस्थेसारखं ज्याच्यामध्ये व्यापक पातळीवरती शिक्षणाचा प्रसार असेल, सांस्कृतिक एकात्मतेचे मुद्दे असतील, हे करणाऱ्या संस्थेबरोबर त्यांचं नातं आहे. ते केवळ धार्मिक विचारवंत, कट्टरतावादी, फक्त धार्मिक भूमिका मांडणारे नाहीत, तर ते मुस्लिम समाजातल्या, विशेषतः पुण्यामधल्या मुस्लिम समाजातले एक वैचारिक नेते आहेत. या दृष्टीने त्यांच्याबरोबर संवाद सुरू करणं आणि तो आजच्या दिवशी सुरू करणं याला खूप जास्त महत्त्व आहे. याचं कारण मौलाना अबुल कलाम आझाद स्वतः इस्लामिक विचारवंत म्हणूनच जास्त ओळखले जातात. त्यांचं अतिशय मूलभूत मांडणी आणि काम आहे त्या बाबतीतलं. त्यामुळे ह्यांच्याबरोबर संवाद साधणं, मौलानांना आजच्या कार्यक्रमात बोलवणं हे अधिक औचित्यपूर्ण आहे असं मला वाटतं. या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊयात मुस्लिम विचारवंत आणि विविध सामाजिक संस्थांशी जोडले गेलेले मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन यांच्याकडून. सर, आजचा हा कार्यक्रम घ्यावा असं तुम्हाला का वाटलं? आजच्या या कार्यक्रमाची गरज का आहे? ये इसलिए ज़रूरी है ये कार्यक्रम करना, या हमारे पुरखों को, बड़े लोगों को और इसी तरह मौलाना अबुल कलाम आज़ाद को याद करना. मौजूदा सिचुएशन फ़िलहाल जो देश में हालात चल रहे हैं, तो इन हालात में और इस सिचुएशन में आपस में मोहब्बत, एकजुटी होना बहुत ज़रूरी है और नफ़रत को ख़त्म करना बहुत ज़रूरी है. देश की तरक्की के और उन्नति के लिए ये बहुत ज़रूरी है कि यहाँ के रहने वाले सब भाईचारा से मिलजुल कर ज़िंदगी गुजारे. और मौलाना अबुल कलाम आज़ाद का ये सबसे बड़ा पैगाम था कि वो ये चाहते थे कि सब लोग अपने अपने धर्म पर चलते हुए, कायम रहते हुए भाई भाई बनकर ज़िंदगी गुजारे. ये मौलाना का बहुत बड़ा उद्देश्य था, इसलिए आज उनको याद करना बहुत ज़रूरी है. सर, मौलाना अबुल कलाम आज़ाद, इनके आप कौन से किस्से आवाज़ मराठी के वाचकों को कहना चाहेंगे जो तरुणों को प्रेरित करते हैं? मौलाना अबुल कलाम आज़ाद जो है वो हमने किताबों में ये पढ़ा है कि वो जब स्टूडेंट थे तो अपनी पढ़ाई पर पूरा ध्यान वो देते थे. दूसरी बात ये कि वो वक्त के बहुत पाबंद थे. आज के नौजवानों को, तरुण पीढ़ी के लिए ज़रूरी है कि वो अपने टाइम को, वक्त को, जो बहुत बड़ी ताकत है, दौलत है, वो इधर उधर बेकार कामों में बर्बाद न करते हुए अपनी ज़िंदगी को बनाने के लिए और अपने देश की तरक्की के लिए वक्त को काम में लाए. मेहनत से पढ़े या जो काम वो कर रहे हैं वो मेहनत से काम कर, वक्त को बर्बाद न करें. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट जाकीर अत्तार सर हे देखील इथे उपस्थित आहेत. सर, माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक कामगिरी आठवण्याची आज का गरज आहे? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु भारत स्वतंत्र होण्यापूर्वीसुद्धा त्यांनी इथल्या देशातल्या नागरिकांसाठी ब्रिटिशांची मदत न घेता जामिया मिलिया नावाची जी एक संस्था सुरू केली उत्तर प्रदेशमध्ये आणि नंतर ती दिल्लीमध्ये शिफ्ट केली. त्या जामिया मिलियाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळातच त्यांनी शैक्षणिक कामामध्ये भरीव योगदान दिलं आणि त्यांनी ते स्वतः शिक्षित होते, त्यांची पूर्ण फॅमिली शिक्षित होती आणि शिक्षणाचं महत्त्व त्यांनी जाणलेलं होतं. म्हणून सुरुवातीपासून स्वातंत्र्य पूर्व काळापासून त्यांनी शिक्षणामध्ये त्यांनी फोकस ठेवलेला होता आणि सर्व समाज हा शिक्षित व्हायला पाहिजे हे त्यांनी कायम आग्रह धरला आणि गरिबातल्या गरीब माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे
आणि शिक्षण मिळाल्याशिवाय या देशात समानता येणार नाही. कारण ते जसे स्वातंत्र्य सैनिक होते, एक सोशलिस्ट आयडेंटिटी होती. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी शिक्षणासाठी आणि इथल्या विकासासाठी फार भरीव योगदान केलेलं आहे. म्हणून आजच्या या काळामध्ये ज्यावेळेस आपण शिक्षणाचं सार्वत्रिकरणाची भाषा करतो आहे आणि शिक्षण आता सर्व दूर पोचतं आहे असं आपण म्हणतो आहे, पण त्या शिक्षणाचा दर्जा चांगला पाहिजे हे त्यांनी सुरुवातीपासून जाणलं होतं. म्हणून आज त्यांना त्याच्यासाठी आठवण करणं फार महत्त्वाचं आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. मौलाना अबुल कलाम आझाद यांची खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख तुमच्या निमित्ताने आज इथे झाली. आवाज मराठीच्या वाचकांना मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त तसेच दिवाळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. अशाच सौहार्दाच्या बातम्यांसाठी पाहत रहा आवाज मराठी. धन्यवाद.